नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गुढीपाडवा आलेला आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर मग काहीतरी नवीन गोडधोड पदार्थाचा बेत तर होतोच. आणि म्हणूनच आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल सुमधुर अशी इन्स्टंट बासुंदी आणि गव्हाच्या पिठाच्या टमटमीत कमी तेलकट पुऱ्या. परफेक्ट पुरी बनवत असताना ज्या चुक्या आपण करतो त्या होऊ नये म्हणून भरपूर सारे टिप्स मी या व्हिडिओत शेअर केलेले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. बासुंदी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेलं आहे. तसं पॅन, कढई किंवा पातेलं काही घेतलं तरी चालेल. फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे दूध खराब होणार नाही. आणि बासुंदीसाठी मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध घेतलं आहे मी. जर पॅकेटचं दूध वापरत असाल ना तर फुल क्रीम दूध घ्यायचं. तर सर्वात आधी आपण दूध उकळून घेणार आहोत. जसं रेग्युलर दूध गरम करतो ना तसंच दूध गरम करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर आधी आपल्याला दूध उकळून घ्यायचं आहे. शक्यतो अशा मोठ्या पसरट भांड्यातच आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे म्हणजे पटकन उकळतं. हे बघा, दुधाला आता एक उकळी आलेली आहे. आता आपण गॅस फ्लेम लो ठेवायचा आहे आणि कंटिन्यू दुधाला ढवळत राहायचं आहे. बासुंदीसाठी ना ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे. दूध आटवताना ते स्पूनने आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे दूध खाली करपत नाही. तुम्ही बघू शकता आता दुधाला छान साय आलेली आहे. तर आपल्याला ही साय साईडला करत राहायची आहे आणि मधल्या साईडला खालून स्पूनने ढवळत राहायचं आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत दूध घट्ट होत नाही आणि दुधाला छान मलाई येत नाही तोपर्यंत आपल्याला दुधाला हलवत राहायचं आहे. आता मला पुरीसाठी कणिक मळून घ्यायचं आहे, पण इथे दूध ओतू नये म्हणून 1 स्पून अशा पद्धतीने पॅनवर ठेवायचं म्हणजे दूध ओतू जात नाही. आता पुरीसाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. जे आपण चपातीसाठी घेतो ना तेच घेतलंय. मग रवा लागणार आहे आपल्याला इथे 2 चमचे, कारण रव्यामुळे ना छान क्रिस्पी होतात पुऱ्या, म्हणून थोडा तरी रवा आपल्याला इथे ॲड करायचा आहे पिठात. मग मीठ घालूयात चवीनुसार. त्यानंतर 1 टेबलस्पून गरम तेल आपल्याला ह्या पिठात ॲड करायचं आहे. पुरी छान खुसखुशीत व्हावी म्हणून घातलं जातं गरम तेल. आता थोडंसं मिक्स करून झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकत जाऊन आपल्याला पुरीसाठी हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पुरीसाठी कणिक मळताना ती थोडी घट्टच मळावी म्हणजे चपातीसाठी जशी सैलसर मळतो ना तशी मळू नये. थोडीशी कडकच राहू द्यायची कणिक आपल्याला. आता इथे पिठाचा गोळा आपला तयार आहे. यावर आपण थोडंसं तेल टाकून गोळ्याला छान एकदा मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी कणिक मळल्यानंतर ती आपल्याला अर्धा तास तरी भिजू द्यायची आहे, म्हणून आपण हे पीठ आता 30 मिनिट झाकून मुरू देणार आहोत. आता इकडे दूध उकळतं तोपर्यंत मी इथूनच पॅनमधून अर्धी वाटी दूध काढून घेणार आहे आणि ह्या दुधात आपल्याला थोडीशी केसरचे धागे घालायचे आहेत आणि थोडा वेळ ह्या केसरला दुधामध्ये भिजू द्यायचं आहे म्हणजे बासुंदीला छान कलर येतो केसरमुळे. आणि तसंच बासुंदी म्हटलं की चव वाढवण्यासाठी त्यात सुकामेवा तर लागणारच. जे आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स आपण बासुंदीत घालू शकतो. तर बासुंदीसाठी इथे हे केशर दूध आणि ड्रायफ्रूट्सचे काप करून रेडी आहेत. आता नेक्स्ट, बासुंदी आपल्याला घट्ट पाहिजे पण तिला उकळत बसायला आपल्याकडे जर वेळ नसेल तर काय करायचं. तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे. त्याला आपण पॅनमध्ये भाजून घेणार आहोत म्हणजे तो थोडा मोकळा होईल आणि त्याचा कच्चापणा कमी होईल. आणि ऑफकोर्स टेस्ट तर अप्रतिम लागतेच खव्यामुळे. तर हे बघा, इथे आपला खवा भाजून झालेला आहे. आता आपण त्याला या उकळत्या दुधात टाकून घेणार आहोत आणि हलकंसं त्याला दुधात मिक्स करून घेऊ. एकदा हा खवा व्यवस्थित दुधात मिक्स झाला की मग अर्धा कप साखर मी या दुधात ॲड करणार आहे. तसं साखरेचं प्रमाण तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार ठेवायचं. आणि मग हे केसर घातलेलं दूध आहे, हे दूधसुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने तुम्ही बघाल बासुंदीला खूप छान कलर येईल ह्या केसरमुळे. त्यानंतर हे आहेत ड्रायफ्रूट्सचे काप, हे सुद्धा आपण दुधात टाकून घेऊ. कुठलेही ड्रायफ्रूट्स घाला, काहीच हरकत नाही आहे. नंतर ही वेलची पावडर आहे, ही सुद्धा आपण ॲड करून घेणार आहोत. खूप छान स्वाद येतो बासुंदीला वेलची पावडर टाकल्यामुळे. हल्ली बाजारात केशरी दुधाचा मसाला पण मिळतो, तो घातला म्हणजे केशर, वेलदोडे वगैरे घालण्याची काही गरज पडत नाही. बासुंदीसाठी जे जे साहित्य लागतात ते सर्व आपण यात ॲड केलेले आहेत म्हणजे बासुंदी आपली ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त 1 मिनिट आपण तिला उकळून घेऊ. आता थोडी पातळ वाटते बासुंदी कारण ती अजून गरम आहे म्हणून. अगदी 30 मिनिटाच्या आत ही बासुंदी आपली इथे झालेली आहे. बासुंदी गार होते तोपर्यंत पुरी बनवून घेऊ. आता पोळपाटावर हे कणिक आपल्याला पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याला मळून त्यातून एक छोटीशी गोळी तोडून घ्यायची आणि पाटाला थोडंसं तेल लावून पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना त्यावर कोरडं पीठ न लावता उलट तेल लावून लाटायची आहे म्हणजे खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही आपल्याला पुरीला. अगदी एकसारखी लाटायची म्हणजे पोळीपेक्षा थोडीशी जाडसर लाटायची म्हणजे ती मस्त फुलते.
पुरी तळण्यासाठी ना तेल चांगलं गरम असायला पाहिजे, नाहीतर थंड तेलात काय होतं पुऱ्या जास्त तेल शोषतात. आता लाटलेली पुरी आपल्याला हळूवारपणे तेलात सोडून मीडियम फ्लेमवर पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे. स्पूनने असं थोडंसं पुरीवर तेल टाकायचं. हे बघा कशी मस्त टम्म फुलते आपली पुरी. आता पुरी उलट करून घेऊ, म्हणजे दुसरी बाजू पण छान तळली जाईल पुरीची. तर तुम्ही बघू शकता इथे पुरीला छान गोल्डन कलर आलेला आहे. आता पुरी आपण बाहेर काढून घेऊ. तर बासुंदी पुरी इथे बनवून आपली तयार आहे. गुढीपाडवा स्पेशल गव्हाच्या पिठाच्या टमटमीत पुऱ्या आणि पारंपरिक सुमधुर अशी बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.